तर स्वागत आहे मित्रांनो, परत एकदा तुमच्या सर्वांचं आजच्या ट्युटोरियलमध्ये. जे की आजचं ट्युटोरियल तुम्ही थंबनेलवर बघितलेलंच आहे. श्री दत्त जयंतीनिमित्त ही डिझाईन तयार केलेली आहे, जे की नक्की तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप कंटिन्यू सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिझाईनला लागणारं पूर्ण मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामध्ये PNG मटेरियल प्लस PLP फाईल भेटून जाईल. जी फाईलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि त्याचा पासवर्ड फक्त 1 स्टेपमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. आणि जे पण फर्स्ट टाईम व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत असतील त्यांना पण इझिली अंडरस्टँड होऊन जाईल की कशा पद्धतीने तुम्ही पण 2 मिनिटात बॅनर हे रेडी करू शकता. ठीक आहे, तर एक्स्ट्राची बडबड न करता लगेच आपण आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, फर्स्ट तुम्हाला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करायचं. ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी डाउनलोड करून घ्या. बरेचसे सोर्स आहेत. तुमच्याकडे सोर्स अवेलेबल नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. तिथं मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची लिंक हे पिन करून ठेवलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये कुठली पण PLP फाईल तुम्हाला इझिली हे ओपन होऊन जाईल. कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर फर्स्ट तुम्हाला आपलं मटेरियल हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. पासवर्ड टाकून सिंगल स्टेपमध्ये तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटेल. ते पासवर्ड टाकून तुम्हाला फाईल एक्स्ट्रॅक्ट करून त्यामध्ये PLP फाईल तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, ज्यांना काही कस्टमाइज वगैरे करायचं आहे, स्वतः बॅनर वगैरे तयार करायचं आहे, तर त्यांना कॅनव्हासची साईज सेट करण्यासाठी इथं 3 डॉटला टच करून इथून इमेज साईज या ऑप्शनला टच करून ती साईज हे सेट करू शकता. पण तुम्हाला मी PLP फाईल प्रोव्हाइड केलेली असल्यामुळे डायरेक्ट इथं तुम्हाला PLP फाईल हे ओपन करायची आहे. त्यासाठी इथं 3 डॉटला टच करून इथून ऑप्शन भेटेल open.plp फाईल, या ऑप्शनला टच करायचं आहे. आणि फर्स्ट तुम्हाला PLP फाईल इथं ॲड करून घ्यायची. डायरेक्ट इथं ॲड होणार नाही. त्यासाठी इथं .plp या ऑप्शनला टच करून जे पण फोल्डरमध्ये तुमची मटेरियल हे डाउनलोड करून ठेवलेलं आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट ते PLP फाईल बघायची. कुठल्या फोल्डरमध्ये आहे फाईल, हे पिक्सल लॅब या फोल्डरमध्ये आहे, जे की मी श्री दत्त जयंती या नावाने ही सेव्ह केलेली आहे. त्या फाईलला टच करायचं आणि ओपन अँड ॲड करायचं. मी ओपन ओनली करतो, तुम्ही ओपन अँड ॲड करून ओके करा आणि परत बॅक या. ठीक आहे, ॲज इट इज तुम्हाला PLP फाईल मी हे प्रोव्हाइड केलेली आहे. यामध्ये फक्त 2 चेंजेस करायचे, जे की माझी इमेज आणि नाव हे एडिट करायचं आणि लगेच तुमचं 2 मिनिटात बॅनर हे रेडी होऊन जाईल. त्यासाठी इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं डिफरंट लेअर दिलेलं आहेत. ठीक आहे, यामध्ये फर्स्ट तुम्हाला माझी इमेज आहे ते डिलीट करायची. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथं साईडलाच जे प्लसचं सिम्बॉल आहे त्याला टच करून फ्रॉम गॅलरी या ऑप्शनला टच करायचं आणि तुम्ही तुमची PNG हे कटआउट करून ठेवलेलीच असणार आहे. नसेल तर त्यासाठी बरेचसे सोर्स आहेत. ठीक आहे, डायरेक्ट PNG हे कटआउट करून भेटते. ठीक आहे, तर जिथं पण तुमची PNG हे कटआउट आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट इथं PNG हे ॲड करून घ्यायची. तुम्ही क्रॉप पण करू शकता जेवढी पाहिजे तेवढी. मी ॲज इट इज ठेवून राईटच्या सिम्बॉलला टच करतो आणि हे कॉर्नर टू कॉर्नर हे ॲडजस्ट करतो. ठीक आहे, तुम्ही मॅन्युअली हे ॲडजस्ट करू शकता. परत मी लेअरच्या सिम्बॉलला टच करून आत्ताची लेअर हे लॉक करून घेतो, कारण नेक्स्ट PNG ॲड करताना ते मूव्ह होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर त्याच्याच खाली जे नेमिंगचं लेअर आहे त्या लेअरला टच करून फर्स्ट तुम्हाला अनलॉक करायचं आहे आणि परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं. आता हे टेक्स्ट तुम्हाला एडिट करण्यासाठी या टेक्स्टला तुम्ही डबल टच करा किंवा इथं जे एचं सिम्बॉल आहे त्या एच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिटच्या ऑप्शनला टच करा आणि इथं आपण सिम्पल जसं मराठीमध्ये नाव टाकतो, युनिकोड वगैरे काही यूज केलेलं नाही, सिम्पल आपण जसं मराठीमध्ये नाव टाकतो ते इथं नाव टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पलसाठी आपण सर्व मित्र परिवार टाकू. ठीक आहे, सर्व मित्र परिवार टाकून डन करूया. ठीक आहे, परत ओके करूया. तुम्ही बघू शकता की खालचं नाव हे चेंज झालेलं आहे. हे नाव तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही मॅन्युअली पण करू शकता. मॅन्युअली ॲडजस्ट ओके होत नसेल, सेंटर वगैरे ओके येत नसेल तर तुम्ही इथं एच्या सिम्बॉलला टच करा. जे पण काही टेक्स्चर रिलेटेड तुम्हाला एडिटिंग करायची असते ते या एच्या सिम्बॉलला टच करून इथून तुम्हाला पोझिशनचं सिम्बॉल भेटेल. या पोझिशनच्या सिम्बॉलला टच करायचं आहे आणि किती प्रमाणात ते टेक्स्ट मूव्ह करायचं ते ॲडजस्ट करून तुम्ही या ॲरोचा यूज करून ते टेक्स्ट तुम्ही सेंटरला घेऊ शकता. ठीक आहे, मी परत क्रॉस करतो आणि ॲज इट इज आधी जे नाव होतं तेच ठेवतो
आणि अशा पद्धतीने फक्त 2 चेंजेस करून तुम्ही तुमचं बॅनर लगेच 2 मिनिटात तयार करू शकता. यामध्ये एक्स्ट्रा काही ॲड वगैरे करायची गरज नाही. जर तुम्हाला कस्टमाइज वगैरे काही ॲड करायचं असेल तर इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करून काय रिप्लेस करायचं ते करू शकता. ठीक आहे, मी परत लेअरच्या सिम्बॉलला टच करतो आणि हे बॅनर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हचं सिम्बॉल आहे. या सेव्हच्या सिम्बॉलला टच करून सेव्ह ॲज इमेज करायचं आणि याची क्वालिटी अल्ट्रामध्ये ठेवण्यासाठी इथं डायमेन्शन जे कस्टम आहे त्या ॲरोला टच करायचं आणि इथून अल्ट्रा करून घ्यायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं. त्यामुळे आपल्या बॅनरची क्वालिटी एकदम HD आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फक्त 2 मिनिटात तुम्ही बॅनर तयार करू शकता. तर बॅनर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. लाईक कराल तर बिलकुल विसरू नका मित्रांनो. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.